रिबेका या नावाचा अर्थ होतो टू बाइंड ऑर टू टाय, गुंडाळणे किंवा टाय करणे. रिबेका ही प्रेमळ स्वभावाची होती. थकलेल्यांना ती पाणी पाजायची आणि त्यांच्या उंटांना पण ती पाणी पाजायची. रिबेकाचं लग्न आयझॅकशी झालं. त्यानंतर तिला 2 लेकरं झाले. पण त्यामध्ये तिने भेदभाव केला आणि एसावाचं ब्लेसिंग आयझॅकवर आणण्याचा तिने प्लॅन केला. तर एसावाचं जे स्वर्गीय ब्लेसिंग त्याच्यावर येणार होतं त्यामध्ये व्यत्यय आला. म्हणून आईवडिलांनी आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करायला नाही पाहिजे. मुलगा मुलगी समान असायला पाहिजे. आता आपण बघूया की हा माणूस डोक्यावर काय नेत आहे. लाकडाची गुंडाळी, याला आपण फॅगट इंग्लिशमध्ये म्हणतो. आपल्या लाईफमध्ये अशी स्टेज येऊ शकते जिथे आपण अशा प्रकारचं काम केलं असेल. आपण फ्यूलसाठी हे लाकडं घरी नेले असतील, म्हणजे चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी. तर ही जी स्टेज आहे आपल्या लाईफची, जर आपण एका काळामध्ये या स्टेजमधनं गेलं, परमेश्वर या स्टेजमधून आपल्याला नेक्स्ट स्टेजमध्ये नेण्याचा निश्चित प्रयत्न करतो. इथे रूथ पण उरलेली फसल गोळा करून घरी न्यायची शेतावरची. रूथचा नावाचा अर्थ होतो सहानुभूती दाखवणारी. पतीचा मृत्यू झाल्यानंतरही तिने नवमीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची तयारी दाखवली. तर अशी स्त्री कुठे मिळेल आणि अशा स्त्रीचा शोध पण आजकाल पेरेंट्स करत नाही, जर त्यांना त्यांच्या लेकरांचे विवाह करायचे असतील. तर अशी ती क्वालिटी तिच्यामध्ये होती की ती लोकांची काळजी घ्यायची, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची. आणि रूथची ही स्टेज परमेश्वराने बदलली आणि तिला त्यांनी इतकं समृद्ध केलं. जस्ट तुम्ही इमॅजिन करा की रूथनी पैशाच्या गठ्ठा गोळा करून बांधल्या असतील. आधी लाकडं बांधले, फसल बांधली, नंतर पैशाच्या गठ्ठा तिने बांधलेल्या असतील आणि तिला समृद्ध परमेश्वराने केलं असेल. आपल्या लाईफमध्ये परमेश्वर आपल्याला भरपूर चाव्या देऊ शकतो. म्हणजे आपण एका रिंगमध्ये त्या चाव्या टाय करून ठेवू शकतो. म्हणजे तेवढं ब्लेसिंग आपल्या लाईफवर, मल्टिपल गाड्या, मल्टिपल लँड, मल्टिपल बिझनेसेस. तर या मल्टिप्लिकेशनचं ब्लेसिंग परमेश्वर तुमच्यावर आणू शकतो. यासाठी की तुम्ही दुसऱ्यांना, जे गोरगरीब आहेत त्यांना मदत करावी आणि परमेश्वराचं नाव उंच करावं. पण हे होणार कसं? त्यासाठी सीक ye फर्स्ट हिज किंगडम अँड रायचसनेस. आपल्याला त्याच्या वचनांमध्ये स्वतःला बांधायचं आहे, स्वतःला टाय करायचं आहे. रिबेका या नावाचा अर्थ आहे की बांधा, टाय करा. तर परमेश्वराच्या वचनांनी स्वतःला बांधा आणि जर तुम्ही परमेश्वराच्या वचनांनी बांधाल तर परमेश्वर तुम्हाला पुढे नेईल, तुमच्या लाईफची समृद्धी करेल त्याच्या गौरवासाठी. आमेन.